तर प्रभाग 15च्या नगरसेवक पदाच्या भारतीय जनता पार्टी पक्षाच्या उमेदवार खेडकर मॅम आपल्या सोबत आहेत। मॅम, काय सांगाल आता फिरत असताना किंवा हा प्रचार करत असताना नेमका महिलांच्या काय समस्या जाणवत आहेत? महिलांच्या समस्या तर नाहीच आहेत, कारण आम्ही आधीच प्रत्येक चौकामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे वगैरे लावलेले आहेत आणि पेट्रोलिंग जिथे जिथे म्हणजे समस्या वाटते तिथे तिथे आम्ही पेट्रोलिंग पण वाढवलेली आहे। त्यामुळे महिलांच्या समस्या तर नाहीच आहेत। बरं, तर आता येणाऱ्या काळामध्ये जर तुम्हाला निवडून दिलं एक नगरसेवक म्हणून, तर तुम्ही काय करणार आहे? पहिले तुमचं काय फोकस राहील, कुठल्या कामावरती तुमचं फोकस राहील प्रभागामध्ये? तसा प्रभागाचा 90% विकास तर झालेलाच आहे। आणखी जो काही बाकी आहे 10% तो त्याला प्राधान्य देऊ। पाण्याची समस्या आहे की? पाण्याची समस्या तर नाही आहे, पण आता देवेंद्रजींची जी सभा झाली त्याच्यामध्ये देवेंद्रजींनी सांगितलेलं आहे की आता म्हणजे रोज सकाळी शुद्ध पाणी आपल्याला मिळेल। अरे वा, रोज सकाळी? रोज सकाळी अकोला सिटीला पण पाणी मिळेल। 15 तारखेच्या निवडणुकीकरिता महिलांना, प्रभागातील पुरुषांना काय आवाहन असेल, जनतेला काय आवाहन असेल? 15 तारखेला जनता जास्तीत जास्त आम्हाला सहकार्य करेल, कारण प्रत्येक समस्येवर आम्ही काम केलेलं आहे। ज्यांच्याही समस्या होत्या त्यांना कोणाला निराश केलेलं नाहीये, त्याच्यामुळे जनता आम्हालाच आशीर्वाद देईल आणि आम्ही चारी पण खूप जास्तीत जास्त मतांनी निवडून येऊ। बिलकुल, चला शुभेच्छा आहेत आणि असाच दौरा तुमचा सुरू राहा। धन्यवाद।